नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण घाटकोपर पूर्व इथे आहोत आणि घाटकोपर पूर्व इथले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले उमेदवार संदीप कुलथे यांच्या भेटीलाच आपण आलेलो आहोत. आणि संदीप कुलथे घाटकोपर पूर्व इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच सर्वांची मनसे सेना इथून उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. नामांकन अर्ज भरून झाल्यानंतर आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रचार सभा म्हणा किंवा प्रचार रॅली याची रणधुमाळी आता सर्वच पक्षांची सुरू झालेली आहे. मनसे मनसे म्हटलं की सर्वात आधी आपण पाहायला गेलो, जरी सर्वसामान्यांचा पक्ष असला तरी मराठी माणसाला अगदी आपल्या जवळचा वाटणारा पक्ष म्हणजे मनसे पक्ष असं म्हटलं जातं. कारण मनसे म्हटलं की राज ठाकरे हे नाव समोर येतो आणि राज ठाकरे जेव्हा आपण नाव उच्चारतो तेव्हाच मला वाटतं सर्व मराठी माणसाला अभिमान आहे. कारण मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, त्यांच्या सामान्य प्रश्नांसाठी म्हणा किंवा मग महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या अगदी तळागाळातले जे सर्वसामान्य आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मनसेशिवाय पर्याय नाही, असंच कालच्या सभेमध्ये सुद्धा राज ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते ह्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अगदी मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. सर्व कार्यकर्ते मावळे म्हणेन मी. आणि मला वाटतं त्यासाठी सगळ्याच कार्यकर्त्यांची जी कामं चाललेली ती अतिशय सुंदरपणे चाललेली आहेत. आणि याच विषयी आणि संपूर्ण विकासाचा मुद्दा म्हणूया किंवा या निवडणुकीचं विजन या विषयाच आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत मनसेचे घाटकोपर पूर्व येथील उमेदवार संदीप कुलथे. तेव्हा आपण त्याच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. नमस्कार. पोलीस माझामध्ये आपलं स्वागत. सर, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे वारे सगळीकडे घुमू लागलेले आहेत. सर्वच पक्षांची प्रचाराची रणधुमाळी आहे ती किंवा बिगुल वाजलेली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे तर्फे तुम्हाला इथून उमेदवारी मिळाली घाटकोपर पूर्व इथून, तर सर्वात आधी त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम ते माननीय राजसाहेबांचे, त्याचबरोबर अमित साहेब ठाकरे, आमचे वरिष्ठ नेते आहेत शिरीष सावंत, मनोज चव्हाण आणि रीटाताई गुप्ता, या सर्वांचे मी आभार मानेन की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला की बाबा घाटकोपर पूर्व मधून त्यांनी आम्हाला उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन. बघा, विकासाचं विजन म्हणजे माननीय राजसाहेबांचं तुम्ही बघाल तर महाराष्ट्रात सर्वप्रथम ब्ल्यू प्रिंट जर कोणी मांडली असेल, विकासाचं विजन कोणी मांडलं असेल तर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी म्हटलं. घाटकोपर पूर्व विधानसभा ही घ्याल तर ही विधानसभा जसं म्हटलं की तसं उच्चभ्रू म्हणता येणार नाही, पण मध्यमवर्गीय आहेत आणि मध्यम वर्गामधले उच्चभ्रू ह्याच्यामध्ये राहतात. ही विधानसभा संमिश्र असली तरी मराठी टक्का इथे मोठ्या प्रमाणावर आहे आणि अनेक विकासाचे इथे विषय आहेत. अनेक म्हणतील की प्रॉब्लेम्स आहेत की जे आतापर्यंत महाविकास आघाडी किंवा युती यांच्याकडून ते सुटलेले नाहीत. बघा, तसं बघायला गेलं तर घाटकोपर हा सर्वसामान्यांचा भाग असला तरी इथे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही अडचणी आहेत किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय सरळ आणि सोपे आहेत. की जसा घाटकोपरचा पुनर्विकास होतोय, पुनर्विकास होत असताना घाटकोपर कात टाकते, एक नव्या ऊर्जेने इथली जनता त्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जाते. तर सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आत्ताच्या घडीला उद्भवलेला आहे तो आहे पार्किंगचा. म्हणजे घाटकोपरमध्ये जसं आपण लहानपणी ऐकलं असेल, लहानपणी आपण गाणी वगैरे म्हणायचो, तर गाण्यामध्ये एक वाक्य होतं की सांग सांग भोलानाथ. तर तसंच आहे की सांग सांग भोलानाथ पार्किंग मिळेल काय, अशी परिस्थिती घाटकोपरमध्ये उद्भवलेली आहे. मागील 8 टर्म म्हणजे 56 इंचाची छाती भरवून भाजपचे सगळे नेते सांगतात की आमचा हा बालेकिल्ला आहे. मुळात ह्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचा स्वतःचा 6 टर्म मध्ये आमदार होता, जो मंत्री होता, ज्याच्याकडे गृहनिर्माण खातं होतं. मागील 2 टर्म म्हणजे आता ही दुसरी टर्म साठी उमेदवारी पण त्यांनी जो घोषित केला हा व्यावसायिक आहे, जो अख्ख्या महाराष्ट्रभरामधला सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून नावाजलेला आहे ना. तेही काही विशेष प्रयत्न करू शकले की येणारे जे भविष्यातले प्रॉब्लेम्स आहेत किंवा जो भविष्याचा वेध घेऊन त्यांनी या संकटांकडे बघायला पाहिजे होतं, या प्रॉब्लेम्सकडे बघायला पाहिजे होतं, त्याच्याकडे कुठलंही लक्ष नव्हतं, अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळेच इथली जी जनता आहे ती या भाजपावर त्याचबरोबर आघाडीवर मोठ्या प्रमाणात नाराज आहे. आजच्या घडीला कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही आणि ह्यांचं भांडण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या सत्तेच्यासाठी, स्वतःच्या लालसेपोटी चालू आहे. सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आवासून तिथेच उभे राहिलेले आहेत.
त्या प्रश्नांकडे त्यांना बघायला वेळ नाही, कारण त्यांचा स्वतःचाच त्याच्यामधनं उदरनिर्वाह चालू आहे. हम्म. मुळामध्ये मी जसं म्हटलं की काट टाकताय घाटकोपर, तर जसं पायाभूत सुविधा असतील की बाबा पूर्वी ह्या पंतनगर जर तुम्ही हा पट्टा घ्याल इमारत, तर इथे 30 लोकांची इमारत असायची, एक कुटुंबाचं पूर्ण इमारत असायची. आता त्या सगळ्या तुटून तिथे 100 लोकांचे हम्म. हे बनते, रूम्स बनतात, म्हणजे 100 कुटुंब येतील. जेव्हा 100 कुटुंब येतील तर त्याच्यासाठी पायाभूत सुविधांची फार गरज आहे. गरज. ह्या गरजेकडे पूर्णतः म्हणजे सीवरची लाईन असेल, म्हणजे मनोनिस्सरण वाहिनी असतील, जलवाहिन्या असतील, रस्ते असतील, पाणी. पाणी तर तुम्हाला मी म्हटलंच की पाणी तर आहेच. या सर्व गोष्टींकडे या सर्व लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे, कारण ह्यांचं लक्ष फक्त मंडळांना वाचनालय देणं, इमारतींना चेकर स्टाईल्स किंवा ग्रिल बसवणं एवढ्या पुरतच मर्यादित आहे. कारण आमदारालाच कळत नाही की आमदाराचं काम काय. हम्म. त्यांनी कुठले प्रश्न जनसामान्याचे विधान भवनामध्ये मांडले पाहिजे, विधानसभेत मांडले पाहिजेत. राहिलं ना, स्थानिक नगरसेविका जे आहेत ते आतापर्यंत चाचपडतच फिरतात आहेत की नेमकं करायचंय तरी काय. म्हणजे ह्यांना अजूनपर्यंत ते विजन नाहीये. हम्म. ते विजन जर कोणाकडे असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. जसं मी म्हटलं होतं की पार्किंग, आम्ही फक्त समस्या सांगून थांबता येणार नाही, आम्हाला त्या समस्यांवरचं सोल्युशन शोधलं पाहिजे. आणि हे सोल्युशन म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये, फार सोपं आहे. आणि जे मनसेला खात्री आहे की मनसे हा प्रश्न मार्गी लावू शकतो. म्हणजे आता आमचा पंतनगरमधील लक्ष्मी बाग वगैरे परिसर घ्या, हा. 20 वर्षापासून प्रकल्प रखडलेत. मग जर 20 वर्षापासून रखडलेत तर ते का रखडलेत? सर्वसामान्य माणसाला घर हवंय, पण त्यांना घर हवंय तर त्यांना हक्काचं घर मिळत नाहीये. आणि ह्या प्रकल्पांमध्ये त्यांनी मार्ग शोधणं गरजेचं होतं. जसं लक्ष्मी बाग असेल तर रमाबाई नगरमध्ये घ्या. रमाबाई नगर ही सर्वात मोठी वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये सुद्धा आज तीच परिस्थिती. आज 25 वर्षापासून इथला कुठलाही प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नक्कीच विधानसभेत तर आवाज उठवूच, पण त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन महामंडळ आहे की जे अतिशय धीम्या गतीने किंवा अतिशय म्हणजे म्हणाल ना, एक स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या याच्याने सगळं झोपू वळण पद्धतीने. हो, त्या झोपू पद्धतीने चाललेलं आहे. त्या सगळ्या प्रशासनाला मनसे त्याच्या परीने जाग आणून देणार आणि हे प्रश्न मार्गी लावणार. घाटकोपर पूर्वमध्ये पण ते शक्य आहे की तुम्ही आत्ताचा जो सगळा परिसर बघाल तर रमाबाई असेल, पंतनगर असेल, कामराज नगर असेल, नित्यानंद नगर असेल, हा मराठी पट्टा आहे. इथे जरी रिडेव्हलपमेंट झाली तरी त्यांना इथे रोजगार उपलब्ध व्हावा. हम्म. त्या ज्या इमारती आहेत, शक्यतो प्रॉब्लेम काय होतो की सर्वसामान्य माणसाला नंतर इमारत तयार झाल्यानंतर जो काय मेंटेनन्स येतो हम्म. तो मेंटेनन्स भरणं भारी पडतो. बरोबर. त्याच्यासाठी जे काही उपाययोजना आहेत ते मनसे करेल. हम्म. त्याचं एक विकासाची ब्ल्यूप्रिंट मनसेकडे तयार आहे. त्या कुठल्या पद्धतीने करायचा त्याबद्दलही आमचे सगळे चर्चा झालेली आणि त्या पद्धतीने आम्ही ते विकास आता यापुढे मांडायला सुरुवात करू. मी तुम्हाला म्हटलं की ज्या या सर्वसामान्य माणसाच्या काही फार मोठ्या गरजा नाही आहेत किंवा मोठे त्यांच्या अडचणी नाहीत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या रॉकेट सायन्स नाही आहेत, त्या अतिशय सोप्या आणि सहजपतीने येत्या 5 वर्षांमध्ये त्या सोडवल्या जातील. जसे म्हणजे रखडलेले विकासाचे प्रकल्प असतील, त्याचबरोबर रस्त्यांचे किंवा पाण्याचे किंवा ज्या हा पायाभूत सुविधा ज्या हव्यात इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर पार्किंग, जो सर्वात मोठा आवासून असलेला प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न आम्ही येत्या 5 वर्षामध्ये सोडू. असं बघायला गेलं तर घाटकोपर पूर्वमध्ये सुशिक्षित नागरिकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. पण आता तुम्ही सुज्ञ म्हणालात म्हणून म्हणतो की सुज्ञ आणि सुशिक्षित याच्यामध्ये फार फरक आहे. माणूस सुज्ञ असण्यासाठी त्यांनी त्याच्या आजूबाजूची परिस्थिती त्याच्याबरोबर काम करणारे, जसे आम्ही राजकारणी आहोत, आम्ही समाज कार्यामध्ये जेव्हा भाग घेत असतो तर कोण कुठल्या परीने आणि कुठल्या पक्षाचा आणि त्याचे काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती. कारण तुम्ही ह्या सगळ्यामध्ये जर बघाल तर तुम्हाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो, जो सर्वच पक्षांच्या याच्यामध्ये दिसतो. जर तुमच्याकडे राजकीय प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला कुठलीही समस्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवते. बघा, आम्ही जो वसा घेतलाय, एकदा वसा जर घेतला तर तो टाकता येत नाही. आम्ही समाजकार्याचा वसा घेतलाय, त्याच्यामुळे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस तुम्ही आम्हाला कधीही संपर्क साधा. आमचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता ह्या तुमच्या सर्व समस्यांच्यावर पर्याय काढण्यासाठी, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी उपलब्ध असेल. बघा, आत्ता तुम्ही बघाल तर आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ती SSC बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, IG बोर्ड आहे. सर्वसामान्य माणसांना CBSE किंवा IG बोर्डच्या शिक्षण घेणं परवडत नाही. पण महानगरपालिकेने CBSEचे बोर्ड्स चालू केले होते. त्याच्यासाठीचे भूखंड होते. ते जे भूखंड आहेत, जे शैक्षणिक क्षेत्रासाठी वापरले गेले पाहिजे होते,
सर्वसामान्य माणसांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे होता. तिथे शैक्षणिक संस्था तर उभी राहिली. म्हणजे आमच्या इथे थोडक्यात एक गरोडिया नगरमध्ये गरोडिया इंटरनॅशनल स्कूल म्हणून IB बोर्डची एक संस्था उभी राहिली, ज्याच्यामध्ये 15% हे बांधकाम करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिथे शिक्षण देण्याचं त्यांना बांधील अट घातली होती. म्हणजे आमचा रमाबाई नगर असेल, कामराज नगर असेल किंवा लक्ष्मीनगर, लक्ष्मीबागचा जो पट्टा आहे, जो सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांना हे शिक्षण अफोर्ड झालं असतं, पण ते त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवलं, कारण त्यांना कल्पनाच नाही आणि तो शिक्षणाचा त्यांचा हक्क मारला. त्यावर एकाही लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत आवाज उचललेला नाही. मनसेने त्याच्यावर सातत्याने आवाज उचललाय, त्याच्यावर PIL सुद्धा दाखल केलेली आहे, जनहित याचिका दाखल केली की ज्याच्यामध्ये आम्हाला आमचा हक्क एवढाच हवाय की त्या 15%च्या हिशोबाने जवळपास 600 ते 700 विद्यार्थ्यांना मोफत तिथे शिक्षण मिळू शकतं. त्या बोर्डामध्ये मोफत शिक्षण मिळू शकतं. मागील तुम्ही काही दिवसांपूर्वीचा जर निर्णय बघाल तर माननीय उच्च न्यायालयाने RTI संदर्भामध्ये एक रिट फाईल झाली होती, त्याच्यामध्ये निकाल दिला होता की या मुलांना तुम्ही शिक्षण द्यायला हवं. पण ह्या सर्व गोष्टी हे धनदांडगे जे आहेत, हे धनदांडगे हा फरक करतात आहेत आणि ह्या फरकामुळेच आज सर्वसामान्य माणूस शिक्षणापासून वंचित राहतोय. त्याच्यानंतर आमच्या पंतनगर मधला एक भाग बघा, अक्षरशः शाळा डिमॉलिशन केली BMCची. काय सांगितलंय तर पट नाही. जर तुम्ही त्या दर्जाचं शिक्षणच दिलं नाही तर त्याच्यामध्ये बदल काय होणार आहे? आज तुम्ही SSC बोर्ड घ्या, CBSE बोर्ड घ्या का IB बोर्ड घ्या, A फॉर ऍपलच येतो ना, A फॉर दुसरं तर काही येत नाही ना, क्रिकेटची मॅच येत नाही त्याच्यामध्ये. मग ह्या शिक्षणामध्ये तफावत का? आम्ही त्या दर्जाचं शिक्षण का देऊ शकत नाही? त्याच्यामध्ये आम्ही बदल का करू शकत नाही? ते सगळं करणं गरजेचं होतं. पण मी म्हटलं की ती उदासीनता यांच्यामध्ये आहे किंवा त्या आमदाराला कळत नाही की मी आमदार का झालो आणि नगरसेवकाला कळत नाही की मी नगरसेवक काय. त्याच्यामुळे हे मोकळे भूखंड फक्त विकण्यावारी गेले, पण त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झालेला नाही. AC कॅबिन मध्ये बसून मध्ये आत्ताच एक काही 2-4 दिवसापूर्वी मी त्यांची मुलाखत बघितली आमदारांची. त्यांनी म्हटलं होतं की मी एक फोन करून कॅबिन मध्ये बसून सुद्धा प्रश्न मार्गी लावू शकतो. पण प्रश्न नेमका काय बाबा? कसला प्रश्न सोडवणार आहात तुम्ही? जेव्हा जनतेशी तुमचा एक कनेक्ट होईल, एक संपर्क होईल, त्यावेळेस तुम्हाला कळतील ना की जनतेचे प्रश्न काय आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये बसून कुठले प्रश्न सोडवणार आहात? तो कनेक्ट यांचा जनसंपर्क जो म्हणता येईल, तो जनसंपर्क नसल्या कारणास्तव त्यांना प्रश्नच अजूनपर्यंत समजलेले नाहीयेत ह्याचे. म्हणून त्यांना असं वाटतं की आम्ही पैसा टाकला, धन आमचं ओतलं की आम्हाला मतदान होणार. प्रबळ विश्वास आहे, मी अंध नाही म्हणत आहे, मी फार जाणीवपूर्वक म्हणतोय, तो त्यांना प्रबळ विश्वास आहे. कारण याला कारणीभूत आम्ही स्वतः आहोत, आम्ही सर्वसामान्य स्वतः आहोत. कारण आम्ही, आमचे माननीय राजसाहेब वारंवार ही गोष्ट सांगतात आहे की या लोकांनी तुम्हाला गृहीत धरलंय की आम्ही काही करू, तुम्हाला काही फायदा होणार नाही, आम्ही पाहिजे तसं वागू, आम्हाला पाहिजे ते करू, आम्ही तुम्हाला आज हे दिलंय, हे घ्या, ह्याच्यातच संतुष्ट राहा. ऍक्च्युली बघाल तर मराठी माणसाचा टक्का इथे मोठ्या प्रमाणात आहे. पण राजसाहेब जसे म्हणत असतात की बाबा इतर परराज्यातून आलेले जे हे सगळे आहेत, मग ते गुजराती असतील किंवा इतर सगळ्या सर्व समाजाचे असतील, जे बाहेरून आले, त्यांनी त्यांचा मतदारसंघ बनवला, त्यांनी त्यांच्या समाजाला त्यांच्या मतदारसंघ बनवले आणि त्या मतदारसंघाचा परिणाम म्हणून आज मराठी माणसाला सर्व गोष्टींपासून वंचित राहावं लागतंय. आणि त्यांना जे आज तुम्ही सारखं वारंवार म्हटलं जातं की मराठी माणूस हद्दपार होऊन बदलापूर वगैरे ठाणा या दिशेने वळत चाललेला आहे, कारण तो जो सगळा भाग आहे तो गिळंकृत करणं, तुमचं एक स्वतःचं साम्राज्य, या सगळ्या गोष्टीतून मराठी माणसाने शिकायला पाहिजे. आणि मराठी माणसाने जसं इतर समाजाचे, तुम्ही मागील लोकसभेचे निकाल बघाल तर उबाटाला पडलेले सगळे एक गट्टा मुस्लिम मतं ही ठरवून पडलेली होती. भाजपला पडताना गुजराती मतं ही एक गट्टा पडतात. मग मराठी माणूस जेव्हा प्रत्येक तुमचा कुठलाही विषय असेल तर माननीय राजसाहेब ज्या पद्धतीने मनसे तुमच्या पाठीशी उभा राहतो, त्याचप्रमाणे तुम्ही एक गट्टा, एक संघ होऊन मनसेला का नाही मतदान करत? एकदा मनसेला मतदान करून बघा, चुकलो तर पुन्हा येणार नाही दरवाजामध्ये. म्हणजे हेच आहे की मराठी माणसानं जास्तीत जास्त बाहेर येऊन मतदान करणं हे फार गरजेचं आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते, तेच मुळी जास्तीत जास्त वोटर्सने बाहेरून मतदान करण्यासाठी, नाही ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी. साहजिकच आहे, ती सुट्टी एन्जॉय करण्यासाठी काय करतो आम्ही, एक छोटीशी सहल आयोजित करतो, आपले मित्र आप्तेष्ट यांच्या बरोबर सहल करतो आणि हीच ती वेळ असते. रात्र वैऱ्याची जी म्हटली त्याच वेळेस हे संधी साधून जातात
आणि नंतर 5 वर्ष आम्ही शिमगा करत बसतो आणि घुमटत बसतो. बघा आताचं जो तुम्ही बदलापूरचं प्रकरण बघाल तर आमच्या संगीताताई चेन्मनकर यांनीच हा प्रश्न सुरुवातीला उचलला. ज्या वेळेस हा विषय तुम्ही बघाल तर हा विषय वृत्ती याला कुठलाही जातपात धर्म नसतो. परंतु जो परराज्यातनं येतं ते आम्ही वारंवार म्हणतो की आमच्याकडे कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय, आम्हाला आमचा ठाव ठिकाणा नाही. आणि तो ठाव ठिकाणा नसल्या कारणाने त्या वृत्तीला एक आळा घालणं कठीण झालेलं आहे. आणि जर त्याच्यावर आळा घालायचा असेल तर पोलिसांना त्यांचं काम निसंकोचपणे करू द्यायला हवं. त्यांच्यावर वचक बसेल असा कायदा असायला पाहिजे. कारण कायदा आहे, मी स्वतः विधी विभागाचं शिक्षण घेतोय, त्याच्यामुळे कायदे अनेक बनवलेत. कायदे अनेक बनवलेत, पण त्याची अंमलबजावणी जी ठामपणे व्हायला पाहिजे ती ठामपणे होताना दिसत नाही. आणि मनसे ती अंमलबजावणी करेल. होय 100% पोलिसांना 48 तास द्या. आज जगामध्ये 2 नंबरला आपला मुंबई पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस आहे. त्यांना फक्त 48 तास दिलं तर हे सगळं जी घाण आहे ते खेचून बाहेर काढतील. अशी कुठलीही वृत्ती म्हणजे तो जो एक कायद्याचा धाक असायला हवा, तो कायद्याचा धाक आता उरलेला दिसत नाही. तुम्ही दिवसाढवळा बघा आता म्हणजे एका माजी आमदारावर गोळ्या झाडल्या जातात. म्हणजे तिथे पोलीस संरक्षणासमोर इतक्या लोकांच्या समोर जर हे घडत असेल तर मग त्याला काय म्हणाल? याला अपयशच म्हणाल. आणि ह्यांचा गाफील राहणं, ह्यांचा इंटेलिजन्स म्हणजे ह्यांचं इंटेलिजन्स फक्त इतर पक्षाचा आमदार काय करतो, इतर पक्षाचे हे काय करतात त्याच्यामध्येच त्यांचा लागला. आणि त्याच्यातच हे सगळं राजकारणाचा यांनी विचका करून ठेवला आणि अतिशय म्हणजे बरबटवलेलं राजकारण करून ठेवलेलं. बघा म्हटलं की मनसेची जेव्हा सत्ता येईल, मनसेच्या हातामध्ये सत्ता देईल तर नक्कीच याच्यासाठी एक वेगळा आराखडा लागेल. आज आमची जमीन सुपीक आहे, आज सुपीक आहे म्हणूनच तर इथून येतात. तुम्ही तुमच्या जे इतर पक्ष आहेत किंवा इतर राजकारण आहेत किंवा स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणणारे हे जे सगळे नेते आहेत यांनी त्या त्या भागातले त्या त्या ह्याचे प्रश्न जर सोडवले, तिथे जर रोजगार उपलब्ध करून दिला तर मला वाटत नाही की त्यांना इथपर्यंत यायची गरज लागेल. आज ते जे 1000-2000 किलोमीटर एवढं अंतर कापून येतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे राहतात आहे, ह्याच्यावरून त्यांच्या भागातली परिस्थिती तुमच्या लक्षात येत असेल. पण मनसे की महाराष्ट्रात कोण राहतंय, महाराष्ट्रात व्यवसाय कोण करतंय, नोकरी कोण करतंय, याच्यावर वचक 100% बसतोय. आम्हाला बघा, आम्ही आमचे प्रश्न किंवा सर्वसामान्य माणसाचे, मराठी माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाची स्थापना झालेली आहे. आमचा पक्षाचा गाभास आहे, मूळ ते आहे. तिथे निवडणुका हे आमच्यासाठी दुय्यम स्थान आहे. आणि आमचं चुकतंय तरी कुठे? तुम्ही खाली साऊथकडे जाल ते इतके कडवट आहेत, इतके त्यांच्या भाषेसाठी, इतके त्यांच्या संस्कृतीसाठी कडवट आहेत की ते येऊन सुद्धा हिंदी मानत नाहीत, हिंदी बोलत नाहीत. मग ते जर इतके कडवट आहेत तर मी माझी संस्कृती जपली तर काय चुकतंय माझं? मी फक्त एवढंच म्हणतो ना, मला माझी संस्कृती जपू द्या, माझी संस्कृती जपू द्या. मग त्याच्यात आमचं चुकतंय काय? माझ्या स्थानिक जे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांना रोजगार मिळू द्या. जर त्यांना रोजगार मिळणार नसेल, त्यांना व्यवसाय मिळणार नसेल तर मग आमचे ते हे पदं घेऊन काय चाटायचेच लोकप्रतिनिधी पदं? म्हणजे इथे पद्धत कशी झाली आहे आज महाराष्ट्राची मध्ये, ह्या घोडे को खाने को नहीं है घास और गधे का रे च्यवनप्राश, ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्यावी लागेल. तर म्हणजे अशा पद्धतीने मनसेची भूमिका संदीप कुलते सरांनी अगदी स्पष्ट केलेली आहे की आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही. मात्र जर हा महाराष्ट्र आहे, इथे मराठी माणूस इथला मूळ आहे, स्थानिक आहे, तर मग त्यांना त्यांच्या हक्काचा रोजगार म्हणा किंवा शैक्षणिक गरजा किंवा अगदी पायाभूत सुविधा आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यात हे पहिलं कर्तव्य आपण मानलं पाहिजे. आणि हीच भूमिका त्यांनी इथे स्पष्ट केलेली आहे. तर मंडळी, हे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पूर्व इथले उमेदवार संदीप कुलथे. आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि कशा पद्धतीने सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते जर शासन दरबारी मांडायचे असतील आणि त्यांच्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी कुठल्याही बळाचा किंवा पदाचा आणि पैशाचा त्यामध्ये कुठलाही सहभाग नसतो. जर तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचले असाल किंवा त्यांच्याशी नाळ आपली जोडली गेली असेल तर ते प्रश्न अगदी शासन दरबारी सोडवण्यासाठी तुम्ही ते पूर्णपणे सक्षम असता आणि त्यांना न्याय देण्यासाठी सक्षम असता, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा.
अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.